तासिकेला आपण कूटप्रश्नातील 2 घटक पाहिले. आज आपण हा तिसरा घटक पाहणार आहे. तिसरा घटक आहे तो म्हणजे रांगेतील स्थान. आता कूटप्रश्नामध्ये प्रश्न गुंतागुंतीचे असतात, बरोबर. गुंतागुंतीचे प्रश्न असतात, त्यावेळी आपल्याला कोणत्याही प्रकारचे घाबरण्याची गरज नाही. फक्त प्रश्न हा व्यवस्थित वाचायचा असतो, त्याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित समजून घ्यायची असते आणि त्यानुसार आपल्या उत्तराकडे जायचं असतं. त्याचप्रमाणे आपण आज मग रांगेतील स्थान हा घटक पाहूया. तर रांगेतील स्थान काय सांगितले याच्यामध्ये? तर रांगेतील स्थान म्हणजे नेमकं काय सांगितले, तर या उपघटकामध्ये 2 प्रकारच्या रांगांवर प्रश्न विचारले जातात. काय केलं जातं? 2 प्रकारच्या रांगांवर प्रश्न विचारले जातात. म्हणजे काय केलं जातं? प्रश्न दिला जातो तुम्हाला काय की एका रांगेमध्ये, समजा उदाहरणार्थ एका रांगेमध्ये 25 मुले आहेत. एका रांगेमध्ये 25 मुले आहेत, त्यामध्ये अभय हा मध्यभागी आहे. काय सांगितलं होतं? एका रांगेमध्ये 25 मुले आहेत, त्यामध्ये अभय हा मध्यभागी आहे. तर त्याच्या डाव्या बाजूला एकूण किती मुले आहेत? आता तो जर मध्यभागी असेल, बरोबर, तो जर मध्यभागी असेल तर त्याच्या डाव्या बाजूला किती असतील आणि उजव्या बाजूला किती असतील? म्हणजे दोन्ही बाजूला काय असणार आहे? समान विद्यार्थी किंवा समान मुलं असणार आहेत, बरोबर. मग जर असं आपण समान भाग पाडायचे म्हणले आपण काय करतो, तर त्या ठिकाणी भागाकार करतो. पण या ठिकाणी पहा, 25ला तर 25चे समान भाग पडू शकत नाही, बरोबर. 25चे समान भाग पडू शकत नाही, म्हणून काय करायचंय? 25 मध्ये एक तर 1 मिळवायचा आहे, बरोबर, किंवा 25 मधून 1 वजा करायचा आहे. 25 मध्ये 1 मिळवायचा आहे किंवा 25 मधून 1 वजा करायचा. जर समजा 25 मध्ये 1 मिळवला तर किती आले? 26 आले. त्याला जर 2 भागलं तर किती येईल उत्तर? 13 येईल, बरोबर. उत्तर किती? 13. म्हणजे मध्यभागी, बरोबर, मध्यभागी जो असणार आहे त्याचा क्रमांक किती असणार आहे? हा 13वा असणार आहे. आणि त्याच्या बाजूला 12 आणि 12, म्हणजे डाव्या बाजूला 12 आणि उजव्या बाजूला ही 12 मुले असणार आहेत. अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला असतात, बरोबर. पुढे काढले त्यांनी एक प्रकारची रांग असते एका आडव्या ओळीत उभे राहणाऱ्या व्यक्तींची. एक प्रकारची काय असते? रांग असते, आणि त्यामध्ये आडव्या ओळीत उभे राहणाऱ्या व्यक्तींची, उदाहरणार्थ एकमेकांचे हात धरून उभे असणारे व्यक्ती. कधी कधी काय असतं? अशी पण रांग असते, अशा प्रकारे असतात. आणि काय असतात ते? एकमेकांचे हात धरून उभे असतात. असे आडव्या ओळीत ते काय असतात? उभे असतात, बरोबर. आणि दुसऱ्या प्रकारची रांग असते एका मागे एक उभे राहणाऱ्या व्यक्तींची. दुसरी रांग काय असते? तर एका मागे एक उभे राहण्याची. म्हणजे त्यांची दिशा एकतर ह्या बाजूला असेल किंवा ह्या बाजूला असेल, म्हणजे एकतर डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला, बरोबर. म्हणजे जर अभय या ठिकाणी उभा असेल, बरोबर, तर त्याचं तोंड ह्या दिशेला असणार आहे, बरोबर, किंवा ह्या दिशेला असणार आहे. एकतर डाव्या बाजूला असेल, एकतर की उजव्या बाजूला असेल. म्हणजे अशा प्रकारे एकामागे एक उभे असतील. आणि पहिल्यांदा जे पाहिलं ते म्हणजे काय असणार आहे? आडवे उभे असणार आहे, एकमेकांचे हात धरून. म्हणजे 2 प्रकारे रांगा त्या ठिकाणी असतात. रेल्वे तिकिटासाठी उभे असणाऱ्या व्यक्ती, म्हणजे समजा तुम्ही एखाद्या रेल्वे स्टेशनला गेला, तुम्हाला रेल्वेचं तिकीट काढायचे, त्यावेळी तुम्ही लाईन उभं राहता, किंवा सकाळी आपण प्रार्थनेला ते उभं राहतो, बरोबर. ते एकामागे एक अशा पद्धतीने उभे असतो, बरोबर. रांगेविषयक प्रश्नात रांगेच्या एका टोकाकडून दोन्ही टोकांकडून व्यक्तीचे स्थान क्रमांक दिलेले असतात. आता समजा ही समजा आडवी रांग आहे, एकमेकाचे हात धरून हे लोक उभे आहेत, बरोबर. मग या ठिकाणी काय केलेलं असतंय? तर या ठिकाणी दोन्ही टोकाकडून, म्हणजे ही एक बाजू, हे एक टोक आणि हे एक टोक, ही 2 टोकं झाली, बरोबर. ह्या दोन्ही टोकांकडून त्यांचे क्रमांक दिलेले असतात. आता ह्या बाजूने जर आपण मोजलं, ह्या बाजूने जर मोजायला सुरुवात केली तर
हा क्रमांक 1 वर असणार आहे, हा 2 वर असणार आहे, हा 3 वर असणार आहे, हा 4 वर असणार आहे, हा 5 वर असणार आहे, हा 6 वर असणार आहे. हे झालं डाव्या बाजूला, बरोबर. परंतु जर आपण उजव्या बाजूला सुरुवात केली, ह्या बाजूला सुरुवात केली, तर ज्याचा नंबर डाव्या बाजूला सुरुवात केल्यावर 6 आलाय, त्याचा नंबर या ठिकाणी काय येणार आहे, 1 येणार आहे, बरोबर. ज्याचा 5 आलाय त्याचा 2 येणार आहे, ज्याचा 4 आलाय त्याचा 3 येणार आहे, बरोबर. ज्याचा 3 आलाय त्याचा 4 येणार आहे, ज्याचा 2 आलाय त्याचा 5 येणार आहे, आणि ज्याचा 1 आलाय त्याचा 6 येणार आहे. अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने आपण या ठिकाणी मांडणी करू शकतो, किंवा दोन्ही टोकाकडून आपण त्या ठिकाणी त्याला क्रमांक लिहू शकतो, बरोबर. या माहितीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी काढायची असतात. या सर्व माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचे असतात, प्रश्नांची उत्तरे ही काढायची असतात. म्हणजे काय पहा, या ठिकाणी काय काय दिलंय, या ठिकाणी रांगेवर प्रश्न विचारले असतात. 2 प्रकारच्या रांगा असतात. एक म्हणजे काय असतात, एकमेकांचे हात धरून, बरोबर. दुसरी असते म्हणजे एकमेकांच्या मागे उभे राहून, मग त्यांची दिशा दोन्ही बाजूला असू शकते, एक डाव्या बाजूला असू शकते किंवा उजव्या बाजूला असू शकते, बरोबर. आणि दिशा कोणत्याही बाजूला असली तरी क्रमांक हे काय बदलणार नाही. डाव्या बाजूने मोजले तर वेगळे क्रमांक येतील, उजव्या बाजूने मोजले तर वेगळे क्रमांक येतील. म्हणजे डाव्या बाजूने जर मोजलं तर या ठिकाणी तो शेवटचा आहे तो उजव्या बाजूने मोजल्यानंतर तो किती असणार आहे, पहिल्या क्रमांकावरती असणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी रांगेतील स्थानावर तुम्हाला दिलेले असतात, बरोबर. मग अशा प्रकारची माहिती त्याचे व्यवस्थित निरीक्षण करून तुम्हाला समजून आपल्याला काय करायचे असतात, रांगेतील स्थानाचे प्रश्न हे सोडवायचे असतात. आपण पुढे पाहूया अजून माहिती. त्यांनी उपयुक्त टीप दिलेली आहे या ठिकाणी. उपयुक्त टीप काय दिली आहे, रांगेतील व्यक्तीचे स्थान दोन्ही बाजूंकडून दिलेले असते. रांगेतील व्यक्तीचे स्थान काय असतं, दोन्ही बाजूकडून दिलेले असतं. मी सांगितलं, याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं. समजा ही रांग आहे, बरोबर. त्या रांगेचं स्थान ह्या बाजूने पण दिलेलं असतं आणि ह्या बाजूने पण दिलेलं असतं. म्हणजे ह्या डाव्या बाजूने पण दिलेलं असतं आणि उजव्या बाजूने. हे आता आपल्या सोयीसाठी डाव्या बाजूने उजव्या बाजूने, बरोबर. डाव्या बाजूने सुद्धा दिलेलं असतं, उजव्या बाजूने सुद्धा दिलेलं असतं. तेव्हा रांगेतील एकूण व्यक्ती मोजताना ती व्यक्ती दोनदा मोजली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. पहा, या ठिकाणी महत्त्वाचं वाक्य काय, तेव्हा रांगेतील एकूण व्यक्ती मोजताना ती व्यक्ती दोनदा मोजली जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कधी कधी प्रश्न विचारला जातो, मध्यभागी कोण उभा आहे, किंवा मध्यभागी समजा अभय उभा आहे, बरोबर. संख्या दिलेली नसते की फक्त कोणत्या क्रमांकावर कोण उभा आहे अशा प्रकारे दिलं असतं, बरोबर. मग त्याच्यामध्ये एकूण विद्यार्थी किती किंवा एकूण मुले किती उभे आहेत असा प्रश्न विचारला जातो. त्यावेळी मध्यभागी जो उभा आहे त्याच्या स्थानावरून आपल्याला काय करायचं असतं, एकूण किती लोक किंवा किती मुले या ठिकाणी उभे आहेत हे आपल्याला पाहायचं असतं. आता मध्यभागी जो उभा आहे त्याचा क्रमांक जर आपल्याला 3 हा दिला तर साहजिक आहे काय, जो मध्यभागी उभा असतो त्याच्या डाव्या आणि उजव्या ह्या दोन्ही बाजूनी सारखी मुले ही उभी असतात, बरोबर. दोन्ही बाजूनी कशी असणार आहे, सारखी असणार आहे. म्हणजे ह्या बाजूनी 2 आणि ह्या बाजूनी 2. याच्यावरून आपण एकूण किती मुले उभी आहेत हे आपण सांगू शकतो. आता पुढचा जो आहे मुद्दा, रांगेतील एका व्यक्तीचे स्थान एका बाजूकडून दिलेले असते आणि रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या दिलेली असते. पहा काय केलं असतं, रांगेतील एका व्यक्तीचे स्थान एका बाजून दिलेले असते. समजा ही रांग आहे, बरोबर. ही रांग आहे आणि या ठिकाणी काय केलंय, या ठिकाणी अभय उभा आहे. मग ह्या एकाच बाजूने फक्त अभयचं काय दिलेलं आहे, स्थान दिलेलं आहे. समजा अभयचं स्थान किती आहे, या ठिकाणी 5 आहे, बरोबर. अभयचं स्थान 5 आहे आणि त्यानंतर काय दिलेलं असतं, रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या. आणि समजा असं केलं, अभयच्या पुढे अजून 3 जण उभे आहेत. मग रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या या ठिकाणी दिलेली असते. तेव्हा त्या व्यक्तीच्या स्थानापासून दुसऱ्या बाजूस शेवटच्या व्यक्तीच्या स्थानापर्यंत मोजावे. तेव्हा काय करायचंय, त्या व्यक्तीच्या स्थानापासून दुसऱ्या बाजूस शेवटच्या व्यक्तीच्या स्थानापर्यंत मोजावे. म्हणजे काय, या ठिकाणी प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, एकूण मुले किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. एकूण मुले 8, बरोबर. एकूण 8 मुले आहे. अभयचं स्थान हे किती आहे, 5व्या क्रमांकावर आहे. तर अभयच्या डाव्या बाजूला 3ऱ्या क्रमांकावर कोण उभा असणार आहे, मग अभयच्या डाव्या बाजूला, बरोबर. 1 2 सॉरी या ठिकाणी 3, 3ऱ्या क्रमांकावर कोण उभे असणार आहे. मग त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारची नावं दिलेली असतात. त्यामध्ये मग आपण त्या ठिकाणी पर्यायामध्ये ते नाव शोधायचं असतं आणि ते उत्तर सोडवायचं असतं. म्हणजे बघा, अभयच्या
डाव्या बाजूला, म्हणजे ही डावी बाजू आणि उजवी बाजू, ही सुद्धा लक्षात ठेवा. डावी आणि उजवी बाजू ही सुद्धा तुमच्या लक्षात आली पाहिजे. तर डावी आणि उजवी बाजू समजली नाही तर तुमचं उत्तर हे चुकू शकतं. अशा प्रकारे ही रांगेतील स्थान हे कसं ओळखायचं, त्यासाठी आपल्याला काय करायचे, प्रश्न कोणत्या पद्धतीने असतात, कोणत्या प्रकारची माहिती आपल्याला दिलेली असते, या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आता आपण प्रत्यक्षात काही उदाहरणं सोडूया. काही उदाहरणं या ठिकाणी स्पष्टीकरणासह दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर काही उदाहरणं आपण स्वतः सोडवणार आहोत. सध्या रांगेतील स्थान प्रश्न पहिला आहे काय, एका रांगेत 27 व्यक्ती आपल्या समोर तोंड करून उभ्या आहेत. पहा किती व्यक्ती आहेत, 27 व्यक्ती. तर मध्यभागी उभ्या असलेल्या माणसीच्या, पहा लक्षात घ्या हा शब्द खूप महत्वाचा आहे. प्रश्न वाचताना नेहमी काळजी घ्यायची, कोणत्या प्रकारे माहिती दिलेली आहे ती माहिती महत्वाची. आता या ठिकाणी काय 27 व्यक्ती, एकूण व्यक्ती आहेत 27 बरोबर. असलेल्या व्यक्तीचा रांगेच्या उजवीकडून स्थान क्रमांक कोणता असेल. पहा या ठिकाणी काय सांगितलंय, माणसी एकूण व्यक्ती आहेत 27, माणसी मध्यभागी उभी आहे बरोबर. माणसी कुठे आहे, मध्यभागी उभी आहे आणि माणसीच्या डावीकडील 6व्या स्थानावर, मग जर इथं माणसी असेल तर माणसीचे डावं स्थान ह्या बाजूला आणि ते 6व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या व्यक्तीचा रांगेच्या उजवीकडून, म्हणजे ह्या बाजूने, ती उजवी बाजू, त्या उजवीकडून माणसीच्या डाव्या बाजूला 6व्या क्रमांकावर जो व्यक्ती उभा आहे त्या व्यक्तीचा स्थान क्रमांक किती असणार आहे. आता हा काय सांगितलाय, हा फक्त माणसीच्या डाव्या बाजूला 6व्या क्रमांकावर आहे बरोबर. पण या ठिकाणी आपलं काय केलंय, उजवीकडून, म्हणजे उजवीकडून जो पहिल्या क्रमांकावर जो व्यक्ती असणार आहे त्या व्यक्तीपासून सुरुवात करायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला यायचं आहे. मग इथं आल्यानंतर त्या व्यक्तीचं स्थान कितव्या क्रमांकाचं आहे हे आपल्याला कळणार आहे. आता एक थोडस पटकन सोडूया आणि नंतर विस्तार तुम्हाला सांगतो. आता पहा 27 व्यक्ती आणि मध्यभागी, ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ज्यावेळी मध्यभागी हा शब्द आला असतो ना त्यावेळी काय करायचं, जर माणसी मध्यभागी आहे तर माणसीच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला, पहा माणसीच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला ज्या व्यक्ती असणार आहेत त्या कशा असणार आहेत, समान असणार आहेत. कशा असणार आहेत, समान. म्हणजे जर एकूण ह्या बाजूने 20 असतील तर या बाजूला 20 असणार आहे, हे उदाहरण दिलं. या बाजूने 20 असतील तर ह्या बाजूला 20 असणार, म्हणजे काय असेल ते या बाजूने डाव्या बाजूने जेवढे असतील तेवढे उजव्या बाजूने सुद्धा असणार आहे. मग आता पहा माणसी मध्यभागी आहे पण तिचा क्रमांक किती आहे आपल्याला माहित नाही बरोबर. क्रमांक किती आहे आपल्याला माहित नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, पहा मी यापूर्वी सांगितलं मध्यभागीचा क्रमांक काढायचा असेल तर काय करायचं. आता 27 ला आपल्याला पूर्ण भाग देता येत नाही, मग 27 मध्ये 1 मिळवला, किती झाले 28 आणि त्याचा भाग पडला. आता मध्यभागी म्हणजे 2 भाग करायचे, मग 28 चे 2 भाग केले, किती झाले 14. किती झाले 14. मग पहा मध्यभागीची माणसी उभी आहे, मध्यभागीची माणसी उभी आहे तिचा क्रमांक किती असणार आहे 14 बरोबर. मध्यभागीची माणसी उभी आहे, ही माणसी, मग हिचा क्रमांक असणार आहे 14 बरोबर. मग काय करायचे पहा, मग 14 च्या अगोदर किती येणार आहे 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. पहा अशा पद्धतीने येणार आहे. अशा प्रकारे एवढी लोक ही त्याच्या डाव्या बाजूला असणार आहे आणि उजव्या बाजूला जर विचार केला तर किती येणार आहे 27 पर्यंत जायची. एकूण व्यक्ती किती सांगितल्या 27. या ठिकाणी 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 आणि 27. अशा प्रकारे या ठिकाणी मांडणी असणार आहे. म्हणजे माणसी मध्यभागी असणार आहे बरोबर. तिचा क्रमांक 14 असणार आहे. म्हणजे डाव्या बाजूला किती लोक आहे बघा, एकूण 13 लोक. आणि जर डाव्या बाजूला 13 लोक असतील तर उजव्या बाजूला सुद्धा किती लोक असणार आहे 13. तर का,
तर मानसी ही मध्यभागी उभी आहे, बरोबर. म्हणजे तिच्या डाव्या बाजूला जेवढी लोक आहेत किंवा जेवढे व्यक्ती आहेत तेवढे तिच्या उजव्या बाजूला आहेत. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय, मानसीच्या डाव्या बाजूला 6व्या क्रमांकावर पहा या ठिकाणी डावीकडील 6व्या स्थानावर. मग पहा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 6 हा झालं 6वं स्थान. 6व्या स्थानावर उभ्या असलेल्या व्यक्तीचा रांगेच्या उजवीकडून स्थान क्रमांक कोणता. मग उजवीकडून जर मोजलं, आता इथपर्यंत आपल्याला माहिती आहे दोन्ही बाजूला समान व्यक्ती आहे, म्हणजे इथपर्यंत किती आहेत 13 लोक आहेत. हे 14 15 16 17 18 19 आणि 20. म्हणजे डावीकडील कितवं स्थान असणार आहे, उजवीकडून कितवं स्थान असणार आहे या ठिकाणी 20वं स्थान या ठिकाणी असेल. पण पहा या ठिकाणी त्यांनी काय केलंय, या ठिकाणी थोडस तुम्हाला त्यांनी फसवले. कशा प्रकारे फसवले ते पण सांगतो. पहा मानसी बरोबर, मानसी या ठिकाणी आहे ह्या बाजूने 13 ह्या बाजूने 13 म्हणजे 13 आणि 13 झाले 26 आणि मानसी एक किती झाले 27 व्यक्ती झाले, बरोबर 27 व्यक्ती झाले. मग या ठिकाणी काय म्हटलंय, उभ्या मानसीच्या डावीकडील 6व्या स्थानावर, मानसीच्या डावीकडील 6व्या स्थानावर. पण आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट चुकलाय काय, की आपल्या समोर तोंड करून याच्या अगोदर जे केलं ती वेगळी पद्धत होती, बरोबर. त्यानुसार आपलं प्रश्न उत्तर हे चुकू शकतं. म्हणजे तुम्हाला उत्तर कसं चुकू शकतं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. का तर आपल्या समोर तोंड करून, म्हणजे जर आपल्या समोर तोंड करून उभा असेल तर त्याची उजवी बाजू ही असणार आहे आणि डावी बाजू ही असणार आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. याच्या अगोदर ज्याप्रमाणे आपण सोडवलं, बरोबर, अशा प्रकारे आपण फसू शकतो, बरोबर, किंवा आपलं उत्तर हे चुकू शकतं. हे तुम्ही काळजी घ्यायची, बरोबर. हे तुम्हाला जाणून बुजून मी सोडून दाखवलं की आपलं उत्तर हे कशा प्रकारे चुकू शकतं. आता पहा, जर आपल्याकडे तोंड करून उभा असेल तर त्याची उजवी बाजू ही असणार आहे, बरोबर, आणि डावी बाजू ही असणार आहे, बरोबर. पहा ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू. मग सोपं आहे. आता मानसीच्या डाव्या बाजूला 6व्या क्रमांकावर, बरोबर, मानसीच्या डाव्या बाजूला 6व्या क्रमांकावर जो उभा आहे, बरोबर, त्याचा उजवीकडून कितवा क्रमांक असणार आहे, उजवीकडून त्याचा स्थान क्रमांक कोणता असेल असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर उजवीकडून त्याचा कोणता क्रमांक असणार आहे, उजवीकडून त्याचा 8वा क्रमांक असणार आहे. त्या ठिकाणी कसं केलं ते पण सांगतो. या ठिकाणी काय केलंय, 27 व्यक्तींच्या रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या व्यक्तीचा स्थान क्रमांक हा 14 आपण काढला, 14 क्रमांक, बरोबर. पहिला आपलं बरोबर आले, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे 13 आणि 13 प्लस मानसी प्लस 13 म्हणजे या बाजूला 13 असणार आहे प्लस मानसी असणार आहे आणि प्लस 13 लोक असणार आहे. म्हणजे मानसी कुठे असणार आहे, मध्यभागी आहे, जे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये इथे सांगितलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर मानसीच्या डावीकडील 6व्या स्थानावरील व्यक्तीच्या रांगेत डावीकडून असलेला स्थान क्रमांक 14 अधिक 6 म्हणजे किती असणार आहे, 20 असणार आहे. तो आपण या ठिकाणी काढलेला आहे, बरोबर. त्यानंतर काय सांगितलंय, रांगेत एकूण 27 व्यक्ती आहेत. तर रांगेत व्यक्ती किती आहेत, 27, बरोबर. म्हणजे 20 क्रमांकाच्या उजवीकडे आणखी जो 20वा क्रमांक आलेला आहे त्याच्या उजवीकडे आणखी 7 व्यक्ती आहेत. याचाच अर्थ ही व्यक्ती उजवीकडून किती असणार आहे, पहा उजवीकडे 7 व्यक्ती आहेत, बरोबर. म्हणजे ही जी 20वी व्यक्ती सोडून अजून किती व्यक्ती आहेत, 7. 1 2 3 4 5 6 7, बरोबर. म्हणजे तिचा क्रमांक किती असणार आहे, ही 7 लोक आणि हे कितवा 8वा क्रमांक असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 4 8 हा या ठिकाणी बरोबर आहे. किंवा दुसरी पण पद्धत या ठिकाणी दिलेली आहे, पहा खाली 27 अधिक 1 भागिले 2 14 आले. म्हणजे मानसीच्या रांगेत डावीकडून 14 या स्थानावर क्रमांक उभी आहे. तिच्या डावीकडे 6व्या स्थानावर असलेली व्यक्ती डावीकडून 14 अधिक 6 जे आपण मगाशी केलं 20, बरोबर, या क्रमांक उभी असेल. म्हणजे तिच्या उजवीकडून तिचा क्रमांक 27
27 मधून ते 20 वजा करायचे आणि ती व्यक्ती जी 8व्या क्रमांकाची व्यक्ती आहे ती एक, बरोबर. एकूण किती झाले 8, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. पहा प्रश्न मी दोन पद्धतीने सोडून दाखवले. पहिला जो होतं त्या पद्धतीने उत्तर आपलं हे चुकू शकतं, बरोबर. त्यानंतर मी का तर आपण या ठिकाणी विचारच केला नव्हता कोणता, की आपल्याकडे तोंड करून उभं राहणं. तुम्ही थोडंसं एक त्याची कृती करून पाहू शकता स्वतः. जर आपल्याकडे तोंड करून जर उभा असेल तर त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू कोणती असते. कारण जर एखादा व्यक्ती आपल्याकडे तोंड करून उभा असेल तर त्याची डावी आणि उजवी बाजू ही आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या विरुद्ध दिशेला असते. जर काय एखादा व्यक्ती आपल्याकडे तोंड करून उभा असेल तर त्याची डावी आणि उजवी बाजू ही आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या विरुद्ध दिशेला असणार आहे. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचंय. पुढचा प्रश्न आपण पाहूया. एका रांगेच्या मध्यभागी उभ्या असलेल्या समीरचा क्रमांक 10 आहे. पहा तर रांगेच्या उजवीकडून 6व्या क्रमांकावर उभी असलेली अनिता डावीकडून कोणत्या स्थानावर उभी आहे. आता एका रांगेच्या मध्यभागी उभी असतात. या ठिकाणी काय असं काही दिलेलं नाही का आपल्याकडे तोंड करून उभा आहे किंवा काय असं काही दिलेलं नाही. त्यामुळे इथं काय कन्फ्युज व्हायचं काही संबंध नाही किंवा घाबरायचं कारण नाही. एका रांगेच्या मध्यभागी कोण उभा आहे, पहा समीर, बरोबर. आता मध्यभागीचा क्रमांक त्याचा सांगितलेला आहे या ठिकाणी, आपल्याला काय काढायची गरज नाही. किती आहे 10वा. जर 10वा असेल तर त्याच्या डाव्या बाजूला 9 असणार आहे आणि उजव्या बाजूला सुद्धा किती असणार आहे 9. या ठिकाणी 9 व्यक्ती उभे असणार आहेत, बरोबर. मग त्यांनी प्रश्न काय विचारलाय, रांगेच्या उजवीकडून 6व्या क्रमांकावर, पहा रांगेच्या उजवीकडून 6व्या क्रमांकावर उभी असलेली अनिता डावीकडून कोणत्या स्थानावर उभी आहे. पहा उजवीकडून 6व्या क्रमांकावर उभी असलेली अनिता म्हणजे काय होणार या ठिकाणी. पहा 1 2 3 4 5 आणि 6 हा झाला 6वा क्रमांक, बरोबर. हा झाला 6वा क्रमांक. मग उभी असलेली अनिता डावीकडून कोणत्या स्थानावर उभी असेल, तर डावीकडून कोणत्या स्थानावर उभी असेल असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पहा या ठिकाणी काय केले, 9 व्यक्ती व समीर म्हणजे ह्या बाजूला 9 व्यक्ती, या ठिकाणी समीर आहे, ह्या बाजूला 9 व्यक्ती. 9 9 किती झाले 18. 18 नाही टोटल किती झाले या ठिकाणी 19 व्यक्ती या ठिकाणी झालेल्या आहेत. उजवीकडून 6व्या स्थानावर असलेल्या व्यक्तीचा डावीकडून क्रमांक किती, उजवीकडून 6व्या बाजूने, बरोबर. मग त्यातले 6 वजा करायचे. एकूण व्यक्ती किती आहे, एकूण व्यक्ती 19, त्यातनं 6 वजा केले, बरोबर. 19 मधून 6 वजा केले राहिले किती, 19 मधून 6 वजा केले राहिले 13, बरोबर. राहिले 13. पण काय सांगितलंय, डावीकडून कोणत्या स्थान म्हणजे ज्या स्थानावरचा व्यक्ती विचारलाय त्या व्यक्तीचं एक स्थान आपण या ठिकाणी ऍड करणार आहोत, मिळवणार आहोत. म्हणजे एकूण किती झाले 14. म्हणजे पर्याय काय असणार आहे, अनिता डावीकडून कोणत्या स्थानावर उभी असेल, तर अनिता डावीकडून 14व्या स्थानावर उभी असेल. पहा अनिता डावीकडून 14व्या स्थानावर उभी असेल. पुढचा प्रश्न आहे, एका रांगेत विराटच्या उजवीकडे 15 मुले व डावीकडे 21 मुले. पहा या ठिकाणी समजा विराट आहे, बरोबर. एका रांगेत विराटच्या उजवीकडे 15 मुले, डावीकडे 21 मुले. याच रांगेत मध्यभागी उभा असलेल्या विनीतचा क्रमांक किती. पहा या ठिकाणी मध्यभागी उभा असलेल्या विनीतचा क्रमांक किती. एकदम सोपा आहे. काय या ठिकाणी काय केले, पहा मध्यभागी कोण आहे विराट, बरोबर. मध्यभागी जर विराट आहे तर त्याच्या उजवीकडे 15, बरोबर, प्लस विराट म्हणजे अधिक विराट आणि 21 डावीकडे. म्हणजे एवढे म्हणून किती झाले, यांची जर बेरीज केली तर एकूण बेरीज किती आली 37. म्हणजे एकूण मुले किती आहेत 37. मग याच्यामध्ये मध्यभागी विनीत आहे, मध्यभागी कोण आहे विनीत आहे. पण विनीतचा क्रमांक किती आहे हे आपल्याला माहित नाही. मग काय करायचंय, मध्यभागचा क्रमांक काढायसाठी आपण काय करतो, ही जी एकूण संख्या आहे त्याच्यामध्ये 1 मिळवायचा
आणि त्याला 2 ने भागायचं. एकूण संख्या झाली 38 भागिले 2 किती आले 19. पहा किती आले उत्तर 19. म्हणजे मध्यभागी जो विनीत असणार आहे त्याचा क्रमांक किती असणार आहे हा 19 असणार आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 या ठिकाणी दिलेला आहे. अशा प्रकारे पहा मध्यभागीचा क्रमांक कसा काढायचा. एकूण जेवढी लोक आहेत किंवा जेवढे व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये एक मिळवायचा आणि त्याला भागिले 2 करायचे. या ठिकाणी 34 लोक होती म्हणून त्याच्यामध्ये आपण 1 मिळवला आणि त्याला भागिले 2 केला. बरोबर भागिले 2 केल्यानंतर आलं उत्तर 19. म्हणजे 19व्या क्रमांकावर मध्यभागी हा विनीत असणार आहे. अशा प्रकारे मध्यभागचं स्थान आपल्याला काढता येतं. या ठिकाणी पुढचा एक प्रश्न दिला आहे. एका पटांगणावर मुले 5 रांगा करून उभे आहेत. पहा एका पटांगणावर मुले 5 रांगा करून उभे आहेत. प्रत्येक रांगेत मध्यभागी असलेला मुलगा. या ठिकाणी प्रश्न पहा प्रत्येक रांगेत मध्यभागी असलेला मुलगा हा 5व्या स्थानावर आहे. पहा या ठिकाणी एकूण रांगा किती आहे. या पटांगणावर मुले 5 रांगा करून उभा आहेत. म्हणजे किती 5 रांगा आहे 2 3 4 आणि 5 अशा 5 रांगा या ठिकाणी आहेत. बरोबर आणि प्रत्येक रांगेत मध्यभागी कोण आहे मध्यभागी मुलगा असलेला मुलगा हा 5व्या स्थानावर आहे. म्हणजे मध्यभागचं जे स्थान आहे प्रत्येक रांगेचं ते किती आहे 5व्या क्रमांकाचं आहे. जर ते मध्यभागी जर 5व्या क्रमांकाचं असेल तर त्याच्या दोन्ही बाजूने किती असणार आहे 4 काय असणार आहे 4 मुले असणार आहे. आणि जो मध्यभागी आहे त्याचा दोन्ही बाजूनी क्रमांक 5वा असणार आहे कारण तो मध्यभागी आहे. बरोबर पुढे काय विचारले या सर्व मुलांची एकच रांग केल्यास नवीन रांगेतील मध्यभागी असलेल्या मुलाचे स्थान काय असेल. पहा मध्यभागी असलेल्या मुलाचे स्थान काय असेल. आता एकदम सोपं आहे. काय करायचंय प्रत्येक रांगेत किती आहेत प्रत्येक रांगेत मध्यभागी जो आहे त्याचा क्रमांक आहे 5वा. म्हणजे प्रत्येक रांगेत किती असणार आहे 9. बरोबर कारण ह्या बाजूला 4 आणि ह्या बाजूला 4 आणि मध्यभागी आहे तो 1. 4 आणि 4 8 आणि 1 9. म्हणजे अशा रांगा किती आहे 2 3 4 आणि 5. बरोबर रांगा किती एकूण 5. बरोबर मग काय करायचे 5 रांगातील एकूण विद्यार्थी किती. एका रांगेत जर 9 तर 5 रांगेत किती आपल्या ठिकाणी काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल. 9 5 45. एकूण विद्यार्थी किती झाले 45. पुढे प्रश्न त्यांनी काय विचारला आहे ज्यावेळी हे सगळे विद्यार्थी किंवा जी मुलं आहेत यांची एकच रांग केली. बरोबर म्हणजे टोटल विद्यार्थी किती झाले 45. त्यांची जर एकच रांग केली तर मध्यभागी येणारा मुलगा किंवा विद्यार्थी कोणता. मग काय करायचे मध्यभागचं स्थान कसं काढायचंय जे एकूण लोक आहेत व्यक्ती आहेत किंवा मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत. बरोबर त्यांच्यामध्ये काय करायचंय 1 मिळवायचा 45 अधिक 1 आणि त्याला 2 ने भागायचे. 45 अधिक 1 किती झाले 46 त्याला भागिले 2. उत्तर किती आलं 23. बरोबर जर 46 ला 2 ने भागलं त्याचे 2 भाग केले तर उत्तर किती आलं 23. म्हणजे सर्व मुलं जर एकाच रांगेत उभी केली तर मध्यभागी असलेल्या मुलाचं स्थान ते कितवं असणार आहे 23वा असणार आहे. तर साधी गोष्ट आहे 23 जर असेल तर एका बाजूनी 22 असणार आहे आणि एका बाजूनी 22 असणार आहे. 22 22 44 आणि मध्यभागी जो असलेला 1 किती झाले 45 आले एकूण 45. अशा प्रकारे मध्यभागचं स्थान आपण हे काढू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. एका सभेमध्ये प्रत्येक रांगेत 10 खुर्च्या मांडलेल्या आहेत. एक सभा भरलेली आहे त्या सभेमध्ये प्रत्येक रांगेत 10 खुर्च्या मांडलेल्या आहेत. सभेत शेवटच्या 5व्या रांगेतील 8 खुर्च्या. पहा काय सांगितलंय सभेत शेवटच्या 5व्या रांगेतील 8 खुर्च्या काय केल्यात सुरुवातीपासून सभा संपेपर्यंत मोकळ्या राहिल्या. पहा एका सभेमध्ये प्रत्येक रांगेत 10 खुर्च्या. काय रांगा अजून आपल्या किती सांगितले का नाही पण प्रत्येक रांगेत किती आहे 10 खुर्च्या आहेत. बरोबर 10 खुर्च्या आहेत. बरोबर पण सभेतील जी शेवटच्या 5व्या रांगेतील सभेत शेवटच्या 5व्या रांगेतील
शेवटच्या 5व्या रांगेतील, म्हणजे शेवटची जी रांग असणार आहे ती कितवी असणार आहे? 5वी रांग असणार आहे. या ठिकाणी पहा, व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. शेवटची जी रांग असणार आहे ती कोणती असणार आहे? 5वी, बरोबर. आणि एका रांगेत खुर्च्या किती आहे? 10. एका रांगेत 10 खुर्च्या, शेवटची रांग आहे 5वी, बरोबर. मग एकूण खुर्च्या किती झाल्या? म्हणजे 10 आणि 5 चा गुणाकार करायचा, 10 गुणिले 5. एकूण खुर्च्या झाल्या 50, बरोबर. एकूण खुर्च्या झाल्या 50. पण त्यांनी काय सांगितलंय? 5व्या रांगेतील 8 खुर्च्या ज्या आहेत, बरोबर, 8 खुर्च्या ज्या आहेत त्या सुरुवातीपासून सभा संपेपर्यंत मोकळ्या राहिल्या. म्हणजे सुरुवातीपासून, जेव्हा सभेला सुरुवात झाली तेव्हापासून तर सभा संपेपर्यंत मोकळ्या राहिल्या. म्हणजे ज्या 50 पैकी ज्या खुर्च्या आहेत त्यापैकी 8 खुर्च्या त्या कमी करूया आपण, बरोबर. मग 8 खुर्च्या कमी केल्या. म्हणजे आपण जर पाहिलं, एकूण ज्या रांगा होत्या त्या रांगेमध्ये एकूण जेवढ्या खुर्च्या होत्या त्या खुर्च्यांपैकी शेवटच्या रांगेतील म्हणजे 5व्या रांगेतील 8 खुर्च्या ह्या रिकाम्या होत्या. म्हणजे फक्त 42 खुर्च्यांवरती लोक बसलेली होती किंवा ती व्यक्ती बसलेल्या होत्या. आता पुढे काय विचारले? 12 जण सभेतून मध्येच उठून निघून गेले. पहा, सुरुवातीपासून काय पाहिलं? एकूण संख्येपैकी 5व्या रांगेतील 8 लोक ही पहिल्या 8 खुर्च्यांवरती कोणीच नव्हतं सभा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत. त्याच्यानंतर काय झालं? 12 जण सभेतून मध्येच उठून निघून गेले, तर एकूण किती जण सभेत शेवटपर्यंत शिल्लक राहिले? मग काय करायचंय? खुर्च्या भरलेल्या होत्या किती? खुर्च्या 50 होत्या, परंतु 8 खुर्च्या अशा होत्या की त्या खुर्च्यामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत एकही व्यक्ती बसलेला नव्हता. म्हणजे त्या पूर्णपणे पहिल्यापासून शेवटपर्यंत रिकाम्या होत्या, बरोबर. म्हणजे खुर्च्यांमध्ये बसलेली लोक किती होती? 42, बरोबर. मग त्यामधून 12 लोक ही मध्येच उठून गेली, बरोबर. म्हणजे तेवढी लोक आपल्याला त्या 42 खुर्च्यांपैकी 12 लोक आपल्याला कमी करायच्यात, बरोबर, किंवा 12 खुर्च्या कमी करायच्या. 2 2 गेले 0, 4 1 गेला 3, राहिल्या किती? 30. प्रश्न काय विचारला आपल्याला? ज्यावेळी 12 जण सभेतून मध्येच उठून जातात त्यावेळी शेवटपर्यंत सभेच्या शेवटी एकूण किती शेवटपर्यंत किती लोक हजर राहतात? मग जेवढ्या खुर्च्या असणार आहेत तेवढीच लोक हजर असणार आहे. मग शेवटी किती खुर्च्या राहिल्या? 30. म्हणजे लोक किती हजर असणार आहे? 30. पर्याय क्रमांक या ठिकाणी 30 या ठिकाणी दिलेला आहे. पहा, तुम्ही पुन्हा समजून सांगतो. या ठिकाणी काय सांगितलंय? प्रत्येक रांगेत 10 खुर्च्या आहेत. पहा, प्रत्येक रांगेत 10 खुर्च्या आहेत. सभेत शेवटच्या 5व्या रांगेतील 8 खुर्च्या. आता पहिल्या वाक्यामध्ये फक्त रांगेत किती खुर्च्या आहे हे सांगितले, बरोबर, पण किती रांग आहे हे सांगितलेलं नाही. पण दुसऱ्या वाक्यामध्ये काय सांगितले? शेवटच्या 5व्या रांगेतील, म्हणजे शेवटच्या 5व्या, म्हणजे शेवटची जी रांग असणार आहे ती कितवी असणार आहे? 5वी असणार आहे. म्हणजे ह्या सभेमध्ये एकूण रांगा किती आहेत? 5 आहेत. एकूण रांगा किती आहेत? 5. आणि पहिल्या वाक्यात काय सांगितलंय? एका रांगेत किती आहेत? 10 खुर्च्या आहेत, बरोबर. एका रांगेत 10 खुर्च्या, एकूण रांगा 5, बरोबर. म्हणजे एकूण खुर्च्या झाल्या 50. आणि त्यानंतर त्यांनी काय सांगितलं होतं? 8 खुर्च्या ह्या सभा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत पूर्णपणे काय आहे? मोकळ्या आहेत. म्हणजे त्या आपण कमी केल्या, राहिले 42. तर नंतर काय झालं? राहिलेल्या खुर्च्यांमधून 12 जण सभेतून मध्येच उठून गेले, म्हणजे ते 12 लोक सुद्धा यातून कमी झाले, राहिले 30. आणि शेवटला आपला प्रश्न विचारला होता, तर मग एकूण किती जण सभेत शेवटपर्यंत राहिले? पहा, पहिल्या तर 8 पूर्णपणे मोकळ्या होत्या, बरोबर. पहिल्या 8 तर पूर्ण मोकळ्या होत्या, म्हणजे 42 खुर्च्यांवरतीच लोक बसलेली होती, बरोबर. आणि त्या 42 लोकांपैकी पुन्हा 12 लोक उठून गेली, बरोबर. 50 पैकी उठून जाणार आहे का? नाही, कारण ऑलरेडी फक्त 42 खुर्च्यांवरतीच लोक बसलेली होती. 8 खुर्च्यांवरती एकही किंवा 8 खुर्च्या ह्या पूर्णपणे रिकाम्या होत्या. मग त्या 42 मधून पुन्हा 12 जण मध्येच उठून गेले, म्हणजे सभेच्या मध्येच उठून गेले. मग ते 12 लोक जर आपण कमी केली तर राहिली 30. म्हणजे जेवढी लोक राहिली तेवढेच खुर्च्या राहणार. किती राहिल्या? तर 30 राहिले. मग शेवटी किती असणार आहे? 30 खुर्च्या म्हणजे 30 जण, बरोबर. 30 व्यक्ती या ठिकाणी सभेच्या शेवटपर्यंत हजर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. अशा प्रकारे आपले एक उदाहरण सोडवायचं असतं. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका रांगेत 17 जण उभे आहेत. एका रांगेत 17 जण उभे आहेत. स्वाती आपले स्थान सोडून उजवीकडे 8वे स्थान सरकली.
पहा एका रांगेत एकूण किती आहे 17 जण उभे आहेत म्हणजे या ठिकाणी रांगेतील एकूण संख्या आपल्याला सांगितलेली आहे बरोबर रांगेतील एकूण संख्या सांगितलेली आहे स्वाती आपले स्थान सोडून उजवीकडे 8वे स्थान सरकली तिचं जे पहिलं मूळ स्थान होतं ते स्थान सोडून ती काय केली उजवीकडे 8 स्थाने सरकली आता ठिकाणी आता ती उजवीकडून 4थ्या स्थानावर आहे पहा आता ती उजवीकडून 4थ्या स्थानावर आहे तर ती सुरुवातीला डावीकडून कोणत्या स्थानावर उभी असेल पहा प्रश्न काय विचारलाय स्वाती आपले स्थान सोडून उजवीकडे 8वं स्थान सरकली बरोबर ज्यावेळी ती 8वं स्थान सरकली आता ती कुठे आलेली आहे उजवीकडून 4थ्या स्थानावर आलेली आहे पहा मूळ पहिले जे मूळ स्थान होतं बरोबर ते स्थान तिने सोडलंय ते स्थान सोडून ती उजवीकडे 8व्या स्थानावर गेलेली आहे कुठे आहे 8व्या स्थानावर गेली आणि ज्यावेळी 8व्या स्थानावर गेली त्यावेळी डावीकडून पहा डावीकडून तिथं काय असणार आहे स्थान किती असणार आहे 4थं असणार आहे डावीकडून 4थ्या स्थानावर असणार आहे तर ती सुरुवातीला डावीकडून कोणत्या स्थानावर उभी होती पहा या ठिकाणी मांडणी केलेली आहे काय सांगितलंय एकूण 17 जण आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 जण आहेत मग त्यांनी काय सांगितले स्वाती आपले स्थान सोडून उजवीकडे 8 स्थाने सरकली बरोबर उजवीकडे किती सरकली 8 स्थाने सरकली आता ती काय झाली आहे उजवीकडून 4थ्या स्थानावर आहे म्हणजे पहा उजवीकडून या ठिकाणी किती आहे 4थ्या स्थानावर सॉरी उजवीकडून ती काय आहे 4थ्या स्थानावर आहे तर ती सुरुवातीला डावीकडून कोणत्या स्थानावर आहे आता या ठिकाणी आपण आपल्या पद्धतीने सोडूया पहा एकूण मूल्य किती आहेत 17 समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 एकूण व्यक्ती आहेत बरोबर किंवा रांगेत एकूण 17 जण उभे आहेत बरोबर सांगितलंय काय ती आपल्या डाव्या बाजूच्या स्वाती आपले स्थान सोडून उजवीकडे 8 स्थान सरकली बरोबर 8 स्थान सरकल्यानंतर तिचं नवीन स्थान काय होणार आहे या ठिकाणी येणार आहे नवीन स्थान काय असणार आहे डावीकडून 4थं असणार आहे 1 बरोबर 1 2 3 4 म्हणजे या ठिकाणी 4थं स्थान तिचं असणार आहे बरोबर 1 2 3 4 त्या बाजूने बरोबर त्या बाजूने हे 4थं स्थान असणार आहे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे तर ती सुरुवातीला डावीकडून कोणत्या स्थानावर उभी होती पहा सुरुवातीला ती डावीकडून कोणत्या स्थानावर उभी होती आता पहा ज्यावेळी ती 4थ्या स्थानावर आहे त्यांनी काय सांगितलंय ज्यावेळी ती 8 स्थान सरकली किंवा 8व्या स्थानावर सरकली तेव्हा ती 4थ्या स्थानावर आली म्हणजे 8 स्थान आपल्याला काय करावं लागणार आहे इकडे यावं लागणार आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 काय करावं लागणार आहे 8 स्थान आपल्याला ह्या बाजूला यावं लागणार आहे मग 8व्या स्थानावर ज्यावेळी आली बरोबर 8व्या स्थानावर ज्यावेळी आली त्यावेळी तिचा क्रमांक ह्या बाजूने कितवा असणार आहे दिलेला आहे आपल्या ठिकाणी पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि 6वा म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे पहा म्हणजे ती सुरुवातीला डावीकडून कोणत्या स्थानावर उभी होती तर 6व्या स्थानावर उभी होती आणि ज्यावेळी ती उजवीकडे 8 स्थान सरकली उजवीकडे 8 स्थान सरकली बरोबर म्हणजे नवीन स्थान आलं तिचं नवीन स्थान आलं पण ज्यावेळी उजवीकडे 8 स्थान सरकली त्यावेळी काय झालं ते काय झालं उजवीकडून म्हणजे ह्या बाजूने उजवीकडून ती 4थ्या स्थानावर आली बरोबर उजवीकडून किती आली 4थ्या स्थानावर आली आणि आपल्याला प्रश्न काय विचारला होता त्यांनी तर सुरुवातीला डावीकडून कोणत्या स्थानावर उभी होती म्हणजे नवीन स्थानावर ह्या नवीन स्थानावर यायच्या अगोदर ती कोणत्या स्थानावर उभी होती 8 स्थान आपल्याला पाठीमागे यायचंय म्हणजे ज्यावेळी 8 स्थान आपण पाठीमागे येऊ त्यावेळी काय असणार आहे ती 6व्या क्रमांकावर असणार आहे पुन्हा एकदा समजून सांगतो पहा या ठिकाणी 17 लोक उभी आहे बरोबर 17 लोक उभी आहे ही तिची डावी बाजू असणार आहे आणि ही तिची उजवी बाजू असणार आहे बरोबर ती डावी बाजू ही उजवी बाजू बरोबर त्यांनी काय सांगितलंय ती एकूण 17 व्यक्ती आहे स्वतः आपले स्थान सोडून उजवीकडे 8 स्थान सरकली आणि ज्यावेळी उजवीकडे 8 स्थान सरकली त्यावेळी काय झालं ती उजवीकडून सॉरी एक मिनिट त्यांनी काय सांगितलंय उजवीकडून 4थ्या स्थानावर आहे म्हणजे ह्या बाजूची उजवी बाजू आहे
ह्या बाजूची डावी बाजू म्हणजे आपली जी डावी आणि उजवी बाजू असते ती. बरोबर, ह्या बाजू डावी आणि ती बाजू उजवी. तर उजवीकडून ती चौथ्या स्थानावर येणार आहे म्हणजे 1 2 3 4. बरोबर, हे आहे तिचं चौथं स्थान. हे आहे चौथं स्थान. पण चौथ्या स्थानावर तेव्हा केव्हा आली ती, जेव्हा ती उजवीकडे 8 स्थाने सरकली. बरोबर, उजवीकडे 8 स्थाने सरकली म्हटलं आपल्याला डावीकडे काय करावं लागणार आहे, 8 स्थाने मागे जावं लागणार आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे हे जे 6वा क्रमांक आहे, 6व्या क्रमांकापर्यंत तिचं स्थान येणार आहे. आणि प्रश्न काय विचारलाय, सुरुवातीला डावीकडून कोणत्या स्थानावर उभी होती, म्हणजे ज्यावेळी ती ह्या स्थानावर आली नवीन स्थानावर, त्या अगोदर ती ही 6व्या स्थानावर उभी होती. बरोबर, कोणत्या स्थानावर, 6व्या स्थानावर. स्वाती ही 6व्या स्थानावर उभी होती. पहा, प्रश्नामध्ये ज्याप्रमाणे माहिती दिली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मांडणी करायची आहे आणि प्रश्न सोडवायचा आहे. एकूण 17 लोक होती. बरोबर, स्वाती आपल्या स्थान सोडून उजवीकडे 8 स्थानं सरकली. ज्यावेळी नवीन स्थानी आली त्यावेळी तिचा उजवीकडून 4था क्रमांक होता. बरोबर, उजवीकडून 4था क्रमांक होता. तर ती सुरुवातीला डावीकडून कोणत्या स्थानावर आली, तर ती डावीकडून 6व्या स्थानावर आली. कारण 8 स्थानं आपल्या काय यायचं आहे, पुन्हा पाठीमागे यायचं आहे. कारण त्यांनी काय विचारले, मूळ स्थान विचारले. सुरुवातीचं म्हणजे कोणतं, मूळ स्थान. म्हणजे ती 8 स्थान उजवीकडे सरकण्या अगोदरचं स्थान आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. मग 8 स्थानं उजवीकडे सरकण्या अगोदरचं स्थान तिचं किती असणार आहे, 6 असणार आहे किंवा 6व्या क्रमांकाचं असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. या ठिकाणी प्रश्न असा आहे, दोऱ्यांचे 10 तुकडे जोडून, पहा, दोऱ्यांचे 10 तुकडे जोडून एक मोठा दोर तयार केला. काय केलं, एक मोठा दोर तयार केला तर एकूण किती गाठी माराव्या लागतील. आता पहा, दोऱ्याचे 10 तुकडे केले. किती केले, 10 तुकडे. 10 तुकडे केले नाही, दोऱ्याचे 10 तुकडे जोडून, 10 तुकडे काय केले, जोडले. 10 तुकडे जोडले तर एक मोठा दोर तयार झाला. आता याच्या पूर्वीही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, ज्यावेळी आपण काय करतो, आता या ठिकाणी जर 10 तुकडे झाले, तुकडे किती झाले, 10. जर 10 तुकडे करायचे असेल तर आपल्याला त्याला कापावा किती वेळ लागेल. समजा ही एक दोरी आहे. बरोबर, आपल्याला 10 तुकडे करायचे. हा एक तुकडा झाला, 2 झाले, 3 झाले, 4 झाले, 5 6 7 8 9 आणि 10. बरोबर, किती तुकडे झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण 10 तुकडे झाले. ज्यावेळी 10 तुकडे झाले त्यावेळी आपण काय केले, जरा झूम वाढवते का, आता एवढं प्रश्न होते. नेक्स्ट प्रश्न, नेक्स्ट प्रश्न जरा झूम करा, दिसत नाही म्हणतात. ओके, पहा, 10 तुकडे केले म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे 11 वेळा या ठिकाणी आपल्याला कट करावा लागणार आहे. बरोबर, पण ज्यावेळी 10 तुकडे आपण या ठिकाणी जोडणार आहे, बरोबर, 10 तुकडे जोडणार आहे, बरोबर, त्यावेळी किती गाठी द्याव्या लागतील आपल्याला, प्रश्न विचारला किती गाठी माराव्या लागतील. बरोबर, समजा या ठिकाणी काय केलंय, 2 तुकडे जोडण्यासाठी 1 गाठ, म्हणजे 2 तुकडे जोडायचे असेल तर 1 गाठ होते. 3 तुकडे जोडण्यासाठी 2 गाठी होणार. बरोबर, 4 तुकडे जोडण्यासाठी 3 गाठी होणार. याप्रमाणे 10 तुकडे जोडण्यासाठी 9 गाठी होणार. आता हे कसं होतं पहा, या ठिकाणी कसं होत आहे, 10 तुकडे जोडायचे. किती, 10. समजा हा एक तुकडा आणि हा एक तुकडा आहे. बरोबर, हे 2 तुकडे जर एकमेकांना जोडायचं म्हटलं, बरोबर, तर इथे एक गाठ तयार होते. बरोबर, इथे एक गाठ तयार होती. आणि याला जर तिसरा तुकडा जोडायचं म्हटलं, समजा या ठिकाणी आता ही एक तयार झाली किंवा अशा पद्धतीने पहा, हे 2 तुकडे, ह्या दोन्हींना या ठिकाणी एक गाठ मारली, झाले 2 तुकडे. आपण तिसरा पण एक तुकडा घेतला. बरोबर, याला या ठिकाणी एक गाठ मारली. तुकडे किती झाले, 1 2 3. तुकडे 3 आणि गाठी किती दिल्या, 2. समजा आपण काय केलं, अजून एक तुकडा घेतला आणि या ठिकाणी त्याला गाठ मारली. बरोबर, या ठिकाणी त्याला गाठ मारली. मग तुकडे किती झाले, एक तुकडा वाढला, एक तुकडा वाढला तर गाठी किती झाल्या, ही 1 ही 2 आणि ही 3. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल,
दोन तुकडे जोडायचं म्हटलं तर एक गाठ, बरोबर. 3 तुकडे जोडायचं म्हटलं तर 2 गाठ, बरोबर. आणि 4 तुकडे जोडायचं म्हटलं तर किती गाठ? 3 गाठी. म्हणजे जेवढे तुकडे आहेत त्याच्यापेक्षा एक कमीने काय द्यायचे आहे? गाठ द्यायची आहे. मग या ठिकाणी आपल्याला तुकडे किती सांगिततात? 10 तुकडे सांगितले आपल्याला. किती एकूण? 10 तुकडे सांगितलेत. म्हणलं त्याच्यापेक्षा एक कमीने गाठ द्यायची आपल्याला. म्हणजे 10 वजा 1 किती? 9. म्हणजे ज्यावेळी 10 तुकडे आपल्याला जोडायचे असतील त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल? 9 गाठी द्याव्या लागतील. किती गाठी द्याव्या लागतील? 9 गाठी या ठिकाणी द्याव्या लागतील. आलं लक्षात? पुन्हा सांगतो. ज्यावेळी दोन तुकडे जोडायचे आहेत त्यावेळी एक गाठ, त्याच्यामध्ये अजून एक तुकडा जोडला, 3 गाठी झाल्या. अजून एक तुकडा जोडला, बरोबर. 3 गाठी झाल्या. अजून एक तुकडा जोडला, 4 गाठी झाल्या, बरोबर. म्हणजे पहा, हा तुकडा जोडला, एक गाठ. हा 1, 2 आणि 3, त्या 3 साठी ह्या 2 गाठी, बरोबर. म्हणजे जेवढे तुकडे असतील त्याच्यापेक्षा एकने कमी. जेवढे तुकडे असतील त्याच्यापेक्षा एकने आपल्याला काय करायचे आहे? गाठ द्यायची आहे. ज्यावेळी 2 गाठी देऊ किंवा एक गाठ देऊ त्यावेळी 2 तुकडे जोडले जाणार. ज्यावेळी 2 गाठी देऊ त्यावेळी 3 तुकडे जोडले जाणार. ज्यावेळी 3 गाठी देऊ त्यावेळी 4 तुकडे जोडले जाणार, बरोबर. ज्यावेळी 4 गाठी देऊ त्यावेळी 5 तुकडे जोडले जाणार. ज्यावेळी 5 गाठी देऊ त्यावेळी 6 तुकडे जोडले जाणार. ज्यावेळी 7 गाठी देऊ त्यावेळी 8 तुकडे जोडले जाणार. ज्यावेळी 8 गाठी देऊ त्यावेळी 9 तुकडे जोडले जाणार. आणि ज्यावेळी 9 गाठी देऊ त्यावेळी 10 तुकडे जोडले जाणार आहेत. पहा, म्हणजे जेवढे तुकडे आहेत त्याच्यापेक्षा एकने कमी काय आहे? गाठी आहे. हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, बरोबर. समजा एखाद्या दोरीचे 10 तुकडे करायचे आहेत, बरोबर. 10 तुकडे करायचे आहेत तर ती किती ठिकाणी कापावी लागेल? त्याच्यापेक्षा एकने कमी. साधं एकदम. किती? 9 वेळा कापायची. एखादी दोरी जर 9 वेळा कापली तर तिचे तुकडे किती होणार आहे? 10 तुकडे होणार आहे. हे कायम लक्षात ठेवायचं, बरोबर. आलं लक्षात? आपण याच्या अगोदर पहा तर्क आणि अनुमान मध्ये रेषाखंड पाहिला होता. रेषाखंडामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर. हा जो रेषाखंड आहे, बरोबर, याचे जर आपण समजा ABC, बरोबर, या ठिकाणी 3 बिंदू घेतले. पण ज्यावेळी 3 बिंदू घेतले त्यावेळी भाग किती झाले? 1, 2, 3 आणि 4. 4 भाग या ठिकाणी काय होतात? तयार होतात, बरोबर. अशा प्रकारे हे रेषाखंडाप्रमाणे या ठिकाणी काय आहे? दोरीचं सुद्धा या ठिकाणी आहे, बरोबर. ते आपण लक्षात ठेवायचं. आता पहा, काही ठिकाणी या ठिकाणी न सोडवलेले प्रश्न आहे. जे आतापर्यंत सोडवलेले प्रश्न आपण पाहिले ते कशा पद्धतीने सोडवले ते आपण या ठिकाणी पाहिले. आता हा पहिला प्रश्न आहे. रेल्वे तिकिटाच्या एका रांगेत प्रत्येक महिलेपुढे 4 पुरुष आहेत. पहा, हे पहिले या ठिकाणी काय दिलंय? रेल्वे तिकीट. आता पहा, रेल्वे तिकिटाला किंवा रेल्वेचं तिकीट काढायचं असेल तर आपण कसं उभं राहतो रांगेत? एका पाठोपाठ राहतो, बरोबर. कसं राहतो? एका पाठोपाठ. का असं आहे का सगळेजण एकाकडे तोंड करून उभे असतात आडवे? असं नाही, बरोबर. काय आहे तर एका पाठोपाठ एक जण उभे राहतात. आणि त्यांनी काय सांगितलंय? रांगेत प्रत्येक महिलेपुढे 4 पुरुष आहेत. प्रत्येक महिलेपुढे 4 पुरुष आहे. म्हणजे काय? समजा या ठिकाणी ही काय आहे? एक महिला आहे, बरोबर. त्या महिलेच्या पुढे काय असणार आहे? 4 पुरुष. 1, 2, 3 आणि 4. किती असणार आहे? 4 पुरुष उभे असणार आहे. हे 4 काय आहे? पुरुष, बरोबर. आणि ही एक काय आहे? महिला. काय सांगितलंय? एका रांगेत प्रत्येक महिलेपुढे 4 पुरुष. ही समजा एक महिला आणि तिच्या पुढे 4 पुरुष उभे आहेत. म्हणजे काय केलंय? एकूण 28 पुरुष या रांगेत उभे आहेत. मग अशा पद्धतीने, बरोबर, आपलं तुम्ही पहा, प्रत्येक तुम्हाला 2री, 3री, 4थी पासून शिकवलं असेल. काय? आकृतिबंध तुम्ही शिकला असाल. काय? एखादी गोष्ट काय येते? एक टप्पा झाला की ती पुन्हा डबल येते, बरोबर. मग त्याच पद्धतीने इथे काय आहे? एका महिलेपुढे 4 पुरुष. ज्यावेळी 4 पुरुष होतील तेव्हा पुन्हा काय होणार आहे? पुन्हा या ठिकाणी काय होणार आहे? ही महिला या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळी पुन्हा महिला येईल त्यावेळी पुन्हा काय असणार आहे? पुन्हा या ठिकाणी 4 पुरुष या ठिकाणी येणार आहे. अशा प्रकारे त्याची विभागणी किंवा आकृतिबंध या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. तर रांगेत एकूण किती लोक उभे आहेत? पहा, त्यांनी काय विचारले? तर रांगेत एकूण किती लोक उभे आहेत सांगितलंय. काय?
रेल्वे तिकिटाच्या एका रांगेत प्रत्येक महिलेपुढे 4 पुरुष, एका महिलेपुढे 4 पुरुष, म्हणजेच एका मागे 4 पुरुष. बरोबर. एकूण पुरुष किती आहे? 28. बरोबर. एकूण पुरुष किती आहे? 28. आता या ठिकाणी काय केलं त्यांनी? 4-4चा ग्रुप केलाय. बरोबर. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे? हे जे 28 पुरुष आहे त्यांची आपल्याला काय करावं लागणार आहे? विभागणी करावी लागणार आहे. किती मध्ये? 4-4 गटामध्ये. बरोबर. बरोबर. ज्यावेळी आपण विभागणी करू 4 1 4 4 7 28, त्यांचे किती ग्रुप तयार होतात? 7 ग्रुप तयार होतात. किती? 7 ग्रुप. पण त्यांनी काय सांगितलंय? जो 4-4चा एक ग्रुप आहे त्या प्रत्येक ग्रुप मागे काय आहे? एक महिला आहे. काय आहे? एक महिला आहे. मग त्यांनी आता आपल्या लक्षात आलं काय? पुरुष जर 28 असतील, पहा, पुरुष जर 28 असतील तर महिला किती असणार आहे? 7 असणार आहे. हे पुरुष 28 आणि महिला 7, हे तर तुमच्या लक्षात आलं. पण त्यांनी काय विचारलंय? एकूण रांगेत किती लोक उभे असतील? पहा, 28 पुरुष आहे, 7 महिला आहेत. एकूण किती लोक रांगेत उभे आहेत? मग पहा, यांची बेरीज करूया. 28 पुरुष आणि 7 महिला, 7 आणि 8 15, 2 आणि 1 3, म्हणजे 35. 28 आणि 7ची बेरीज आली 35. म्हणजे एकूण रांगेमध्ये 35 लोक उभे आहेत. पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 हा बरोबर आहे. पहा कसं केलं या ठिकाणी लक्षात घ्या. सांगितलं काय होतं? रेल्वे तिकिटाच्या एका रांगेत प्रत्येक महिलेपुढे 4 पुरुष, म्हणजे एका महिलेमागं 4 पुरुष. बरोबर. एका महिलेमागं 4 पुरुष. बरोबर. पुन्हा एका महिलेमागं 4 पुरुष, झाले 8. बरोबर. 8 झाले. पुन्हा एका महिलेमागं 4 पुरुष, 8 आणि 4 12. पुन्हा एका महिलेमागं 4 पुरुष, 12 आणि 4 16. पुन्हा एका महिलेमागं 4 पुरुष, 16 आणि 4 20. पुन्हा एका महिलेमागं 4 पुरुष, किती झाले? 20 आणि 4 24. आणि पुन्हा एका महिलेमागं 4 पुरुष, झाले 28. आता 28 या ठिकाणी येऊन का थांबलो? तर त्यांनी काय सांगितलंय? एकूण 28 पुरुष आहे. एकूण 28 पुरुष आहे. म्हणजे एका महिलेमागे 4 पुरुष जर असं म्हटलं, बरोबर, एका महिलेमागे जर 4 पुरुष म्हटलं तर एकूण 28 पुरुष होतात. तर महिला किती होतात मग? 1 2 3 4 5 6 आणि 7. याच्या अगोदरची जी पद्धत होती ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता आणि ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुमच्या लक्षात आलं नाही तर ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे अशी मांडणी तुम्ही करू शकता आणि उत्तराकडे जाऊ शकता. म्हणजे किती आले या ठिकाणी? एकूण 28 पुरुष. बरोबर. आणि महिला किती आल्या? पुरुष तर माहिती, महिला किती आल्या? 7. बरोबर. महिला आल्या 7. एकूण किती झाले? 28 आणि 7 35. आपल्या एकूण संख्या विचारली आहे. म्हणजे जे पुरुष आणि महिला आहेत त्यांची एकूण संख्या किती आहे? तर पुरुषांची संख्या आपल्याला माहित होती 28. आपल्याला फक्त महिलांची काढायची होती. तर महिलांची किती आहे? 7. आणि महिलांची संख्या सांगताना त्यांनी कसं सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? एका महिलेच्या पुढे 4 पुरुष. बरोबर. एका महिलेच्या पुढे 4 पुरुष म्हणजे एक महिला आणि 4 पुरुष. अशा पद्धतीने त्यांनी आकृतीबंध किंवा मांडणी दिलेली होती. त्याप्रमाणे आपण काढल्यावरती 7 महिला या ठिकाणी आहेत आणि 28 पुरुष आहेत आणि दोन्हींची जर बेरीज केली तर एकूण 35. आणि पुरुष आणि महिला मिळून एकूण किती लोक उभी आहेत? तर 35 लोके उभी आहेत. एकूण लोक किती आहेत? 35 लोक या ठिकाणी उभी आहेत. पुढचा प्रश्न आहे, एका बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत, बरोबर, काय आहेत? झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. म्हणजे काय आहेत? झाडांच्या रांगा बरोबर काय आहेत? झाडे. आता पहा, आपण अर्धा प्रश्न या ठिकाणी वाचलेला आहे. म्हणजे समजा काय? जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे. समजा 5 रांगा असतील तर झाडे सुद्धा किती असणार आहे? त्या रांगेत 5 असणार आहे. जर रांगा 10 असतील तर त्या प्रत्येक रांगेत किती असणार आहे? या ठिकाणी 10 झाडे असणार आहे. बरोबर. या ठिकाणी काय सांगितलं मग पुढं? प्रत्येक रांगेत 20 झाडे असल्यास, पहा तिसऱ्या वाक्यामध्ये काय सांगितलंय? प्रत्येक रांगेत किती आहेत? 20 झाडे आहेत. प्रत्येक रांगेत काय आहे? 20 झाडे आहेत. पण प्रश्नामध्येच आपल्याला उत्तर सांगितलंय. काय सांगितलंय? झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच काय आहे? प्रत्येक रांगेत
झाडे आहेत. म्हणजे जर 20 झाडे असतील तर रांगा सुद्धा किती असणार आहे? 20 असणार आहे. कारण सांगितलंय जेवढ्या रांगा तेवढी झाडे, म्हणजे जेवढी झाडे तेवढ्याच काय आहे? रांगा आहेत. जेवढ्या रांगा तेवढीच झाडे, म्हणजे झाडे आणि रांगा ह्या दोन्ही कशा असणार आहे? समान आहे. तुम्हाला मी सांगितलं 5 झाडे असतील तर 5 रांगा, बरोबर, किंवा 5 रांगा असतील तर 5 झाडे, बरोबर. त्याच पद्धतीने या ठिकाणी 20 झाडे आहेत म्हणजे रांगा सुद्धा किती आहेत? कारण जेवढी झाडं आहेत तेवढ्याच काय आहे? रांगा आहेत. मग बागेत एकूण किती झाडे आहेत? पहा, बागेत एकूण किती झाडे आहेत? आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं वाक्य काय? रांगा 20, बरोबर, रांगा 20. आता एका रांगेत जर 20 आहे, बरोबर, एका रांगेत जर 20 झाडे आहेत तर अशा किती रांगा आहेत? 20. मग काय करायचंय? या ठिकाणी गुणाकार करायचाय. गुणाकार केल्यानंतर गुणाकार किती आला? 400. म्हणजे एका बागेत किती आहेत? एकूण झाडे किती आहेत? तर 400 आहेत. पहा, झाडे आणि रांगा यांची संख्या कशी आहे? सारखी आहे, बरोबर. सारखी असल्यामुळं एकूण जी झाडे आहेत 20 रांगांमध्ये एकूण जी झाडे आहेत ती किती आहेत? 400 आहेत. कारण जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे या ठिकाणी आहेत, बरोबर. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पहा, एका रांगेत मनोहरच्या डावीकडे वैशाली असून, बरोबर, एका रांगेत मनोहरच्या डावीकडे वैशाली असून त्यांच्या दरम्यान 3 व्यक्ती उभे आहेत. पहा, जसे प्रश्न दिला तशाप्रमाणे आपण मांडणी करूया. पहा, या ठिकाणी काय सांगितलंय? एका रांगेत मनोहरच्या डावीकडे, समजा या ठिकाणी मनोहरच्या डावीकडे वैशाली, मनोहरच्या डावीकडे वैशाली बसून त्यांच्या दरम्यान 3 व्यक्ती आहेत. 1, 2 आणि 3. म्हणजे मनोहर आणि वैशाली या दोघींच्या दरम्यान किती व्यक्ती आहेत? 3 व्यक्ती उभ्या आहेत. मनोहर रांगेच्या उजवीकडून 6व्या स्थानावर उभा आहे. पहा, मनोहर काय आहे? रांगेच्या उजवीकडून 6व्या स्थानावर, रांगेची उजवी बाजू, बरोबर, किती स्थानावर? 6व्या. जर इकडे 6व्या स्थानावर असेल तर इकडे किती असणार आहे? 5 स्थान असणार आहे. किती असणार आहे? 5 स्थान या ठिकाणी असणार आहे. पुढे सांगितलंय वैशाली रांगेच्या डावीकडून 10व्या स्थानावर आहे. वैशाली रांगेच्या डावीकडून 10व्या स्थानावर, म्हणजे ह्या बाजूने, बरोबर, म्हणजे ह्या बाजूने किती आहे? 10व्या स्थानावर आहे. म्हणजे त्याच्या अगोदरचे स्थान काय असणार आहे? 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि 10व्या स्थानावर वैशाली 10व्या स्थानावर आली. त्याच्यानंतर याच रांगेत प्रियंका उजवीकडून 8व्या स्थानावर उभी आहे. याच रांगेत प्रियंका उजवीकडून 8व्या स्थानावर उभी आहे. आणि या ठिकाणी 6वं स्थान, बरोबर, ही उजवी बाजू, बरोबर, या ठिकाणी 6वं स्थान. आणि या ठिकाणी हे जे आहे हे 8वं स्थान. 8व्या स्थानावर कोण उभी आहे? प्रियंका. कोण उभी आहे? प्रियंका. तर रांगेच्या डावीकडून ती कोणत्या क्रमांकावर उभी असेल? बरोबर, ती काय सांगितली या ठिकाणी? तर ती डावीकडून कोणत्या क्रमांकावर उभी असेल. तर डावीकडून कोणत्या क्रमांकावर उभी असणार आहे? पहा, आता इथपर्यंत आपल्याला माहिती 10वा क्रमांक, बरोबर. मग हा काय झाला? 11वा आणि हा झाला 12वा, बरोबर. कारण वैशालीचा क्रमांक किती आहे? 10वा आहे. आणि 10वीच्या पुढे दुसऱ्याच क्रमांकावर कोण आहे? प्रियंका आहे. आपल्या डावीकडून विचारले, म्हणजे या ठिकाणी 11वा येणार आणि या ठिकाणी 12वा क्रमांक येणार. म्हणजे जी प्रियंका उजवीकडून 8व्या क्रमांकावर आहे तीच प्रियंका डावीकडून काय असणार आहे? 12व्या क्रमांकावर आहे. पर्याय बघूया. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हा 12 या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे प्रियंका डावीकडून 12व्या क्रमांकावर असणार आहे. अशा प्रकारे ज्या पद्धतीने प्रश्न सांगितलेला आहे त्याप्रमाणे खाली मांडणी करत जायची. एकेका वाक्यानुसार पहिलं वाक्य होतं त्याप्रमाणे आपण या ठिकाणी मांडणी केली. पहिलं वाक्य काय होतं? एका रांगेत मनोहरच्या डावीकडे वैशाली असून, मनोहरच्या डावीकडे वैशाली असून दरम्यान 3 व्यक्ती आहेत. ही या ठिकाणी मनोहर, या ठिकाणी वैशाली, या दरम्यान 3 व्यक्ती, बरोबर. मनोहर रांगेच्या उजवीकडून 6व्या स्थानावर उभा आहे. मनोहर काय आहे? रांगेच्या उजवीकडून 6व्या स्थानावर, म्हणजे ह्या बाजूने उजवीकडून 6व्या स्थानावर, म्हणजे तर उजवीकडचं स्थान या ठिकाणी फिक्स झालं, बरोबर. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं? वैशाली रांगेच्या डावीकडून 10व्या स्थानावर, बरोबर. वैशाली काय आहे? उजवीकडून 10व्या स्थानावर आहे. वैशाली उजवीकडून 10व्या स्थानावर आहे. मनोहर डावीकडून 6व्या स्थानावर आहे. आता याच्यापेक्षा आधी काय माहिती सांगितली होती? याच रांगेत प्रियंका उजवीकडून 8व्या स्थानावर, बरोबर. म्हणजे ह्या बाजूने प्रियंका सुद्धा 8व्या स्थानावर उभी आहे. तर ती डावीकडून कोणत्या स्थानावर आहे? आता मी डावीकडून ज्यावेळी मोजायला सुरुवात करतो, बरोबर, तुम्ही
सरसकट अशी मोजणी केली तरी चालते, किंवा तुम्हाला जी अगोदर माहिती दिलेली आहे काय डाव्या बाजूने वैशाली 10व्या स्थानावर आहे, म्हणजे 10व्या स्थानापर्यंत तुम्हाला माहित आहे, मग त्याच्या पुढे फक्त मोजायचे एक 11 आणि एक 12, म्हणजे डावीकडून प्रियंका ही 12व्या स्थानावर असणार आहे. अशा प्रकारे आपण हे सोडवू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न असा आहे, एका रांगेत अमयच्या मागे 7व्या स्थानावर उभे असलेल्या, आता यांनी मागे सांगितले पहा, एका रांगेत अमयच्या मागे अमयच्या मागे 7व्या स्थानावर उभ्या असलेल्या मंजिरीचा क्रमांक सुरुवातीपासून 10वा आहे. पहा लक्षात घ्या काय सांगितलंय, एका रांगेत अमयच्या मागे 7व्या स्थानावर उभ्या असलेल्या मंजिरीचा क्रमांक सुरुवातीपासून 10वा आहे. सुरुवातीपासून समजा आपण ही त्यांची रांग आहे, सुरुवात केली बरोबर, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 बरोबर. 10व्या क्रमांकावर कोण आहे, सुरुवातीचा क्रमांक किती आहे 10वा, कोण मंजिरी. म्हणजे या बाजूने जर सुरुवात केली तर मंजिरीचा क्रमांक किती आहे 10वा, पण त्याच्या अगोदर वाक्य दिलेले काय आहे, अमयच्या मागे 7व्या स्थानावर उभ्या असलेल्या मंजिरीचा क्रमांक, म्हणजे अमयच्या मागे ती 7व्या स्थानावर आहे. सुरुवातीपासून जरी ती 10व्या स्थानावर असली बरोबर, तरी ती अमयच्या मागे किती असणार आहे 7व्या स्थानावर असणार आहे. म्हणजे 7 स्थानाने आपल्याला काय यायचं या ठिकाणी मागे यायचं आहे बरोबर. मग पुढे पहा, तर अमय आणि सुरुवातीच्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती यांच्या दरम्यान किती व्यक्ती उभ्या असतील, यांच्या दरम्यान किती व्यक्ती उभ्या असतील. म्हणजे आपला पहिल्यांदा 7 स्थान मागे येऊया बरोबर. पहा 1 2 3 4 5 6 आणि 7 या ठिकाणी कोण असणार आहे अमेय, कारण आपल्याला प्रश्नामध्ये देतानाच दिले काय, अमयच्या पाठीमागे 7व्या क्रमांकावर, म्हणजे काय 1 2 3 4 5 6 आणि 7 7व्या क्रमांकावर मंजिरी उभी आहे. तसेच सुरुवातीपासून जर मोजलं तर मंजिरी किती आहे 10व्या क्रमांकावर आहे. जर असं असेल तर मग अमेय कितव्या क्रमांकावर असणार या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावर असणार आहे. म्हणजे अमयचं स्थान सुद्धा या ठिकाणी फिक्स झालेलं आहे. अमयचं स्थान 3रं आहे आणि मंजिरीचं स्थान हे 10वं आहे. आता पुढे प्रश्न विचारलाय काय, तर सुरुवातीच्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती, पहा सुरुवातीच्या स्थानावर म्हणजे ही 1 नंबरची व्यक्ती बरोबर, यांच्या दरम्यान किती व्यक्ती उभ्या आहेत, म्हणजे अमेय आणि ही सुरुवातीची व्यक्ती यांच्यामध्ये किती व्यक्ती उभ्या असतील. तर पहा या ठिकाणी सुरुवातीची व्यक्ती या ठिकाणी अमेय, यांच्यामध्ये फक्त ही 2 नंबरची व्यक्ती या ठिकाणी फक्त उभी आहे, म्हणजे एकच व्यक्ती या ठिकाणी काय आहे उभी आहे बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय असणार आहे बरोबर असणार आहे. अशा प्रकारे प्रश्नांनुसार तुम्हाला काय करायचे आहे या ठिकाणी मांडणी करायची आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे, काय हरकत नाही, आपला वेळ झालेला आहे. जो पुढील भाग आहे बाकीचा राहिलेला भाग आहे तो आपण पुढील तासिकेला म्हणजे उद्या पाहणार आहोत. तोपर्यंत थांबूया.